नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या आजच्या नवीन ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि रंजक विषय शिकणार आहोत, डीसी मोटर. या क्लासमध्ये आपण डीसी मोटरची कार्यप्रणाली, तिला चालू करण्यासाठी लागणारा स्टार्टर आणि तिची फिरण्याची दिशा कशी बदलायची, रिव्हर्सिंग प्रोसेस, हे अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. लक्ष देऊन ऐका आणि नेहमीप्रमाणे महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घ्या. चला तर मग सुरू करूया. स्लाइड 2. प्रस्तावना. डीसी मोटर म्हणजे काय? मित्रांनो, जनरेटरच्या अगदी उलट काम मोटर करते. सोप्या भाषेत सांगायचे तर डीसी मोटर ही विद्युत ऊर्जेचे थेट यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते. आपण तिला वीज देतो आणि ती आपल्याला मोशन किंवा गती देते. याचा वापर कुठे होतो? जिथे आपल्याला दिशा बदलणे, रिव्हर्सिंग डायरेक्शन आवश्यक असते किंवा जास्त ताकद लागते, अशा ठिकाणी. उदाहरणार्थ लिफ्ट्स, क्रेन्स आणि लेथ मशीन. पण इथे एक मोठा धोका आहे. डीसी मोटरला कधीही थेट सप्लाय देणे अत्यंत धोकादायक असते. का? ते आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. स्लाइड 3. मोटर फिरण्याचे तत्त्व, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आता जनरेटरसाठी आपण उजव्या हाताचा नियम पाहिला होता, पण मोटरसाठी फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरतात. तत्त्व काय सांगते? जेव्हा चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या कंडक्टरमधून करंट वाहतो, तेव्हा त्यावर एक यांत्रिक बल निर्माण होते आणि मोटर फिरू लागते. तुमचा डावा हात घ्या. अंगठा, थंब हा मोटर फिरण्याची दिशा किंवा बल दाखवतो. तर्जनी, फर्स्ट फिंगर, ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. मधले बोट, मिडल फिंगर, हे करंटची दिशा दाखवते. हे बोटांचे स्थान नक्की लक्षात ठेवा. स्लाइड 4. मुख्य समस्या, बॅक ईएमएफ, ईबी आणि सुरुवातीचा करंट. मगाशी मी म्हटलं होतं की मोटर थेट सुरू करणं धोकादायक आहे. त्याचं कारण ह्या स्लाइडवर लपलंय. मोटर जेव्हा फिरते तेव्हा तिच्या आत एक बॅक ईएमएफ, ईबी तयार होतो, जो मुख्य सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो आणि करंट नियंत्रित ठेवतो. पण सुरुवातीला मोटर थांबलेली असते. तिचा वेग 0 असतो. त्यामुळे सुरुवातीला हा बॅक ईएमएफ सुद्धा 0 असतो. जर ईबी 0 असेल तर फॉर्म्युलानुसार IA=V/RA प्रमाणे आर्मेचरमध्ये प्रचंड मोठा करंट वाहतो. हा करंट इतका भयंकर असतो की तो मोटरची वाइंडिंग जाळून टाकू शकतो. स्लाइड 5. उपाय, 3 पॉइंट स्टार्टर. ह्या प्रचंड सुरुवातीच्या करंटपासून मोटरला वाचवण्यासाठी जो हिरो मदतीला येतो त्याला आपण स्टार्टर म्हणतो. इथे आपण 3 पॉइंट स्टार्टर पाहत आहोत. याचे मुख्य काम काय आहे? सुरुवातीला आर्मेचरच्या सिरीजमध्ये जास्त रेझिस्टन्स जोडून हा स्टार्टिंग करंट सुरक्षित पातळीवर आणतो. यात 2 अतिशय महत्त्वाचे भाग असतात, कॉइल्स. एक, NVC, नो व्होल्ट कॉइल. जर अचानक वीज गेली तर ही कॉइल हँडलला सोडून देते आणि स्प्रिंगमुळे हँडल पुन्हा ऑफ स्थितीत जाते, जेणेकरून वीज आल्यावर मोटर थेट सुरू होणार नाही. 2, OLR, ओव्हरलोड रिलीज. जर मोटरवर क्षमतेपेक्षा जास्त लोड आला तर ही कॉइल NVCला शॉर्ट करते आणि मोटर सुरक्षितपणे बंद करते. स्लाइड 6. मोटर सुरू करण्याची कार्यपद्धती, स्टेप बाय स्टेप. आता लॅबमध्ये मोटर कशी सुरू करायची ते टप्प्याटप्प्याने पाहूया. 1. सर्व जोडणी सर्किट डायग्रामनुसार असल्याची खात्री करा. सुरुवातीला मेन स्विच ऑफ असावा. 2. व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर समांतर आणि करंट मोजण्यासाठी अॅममीटर सिरीजमध्ये जोडा. 3. आता मेन सप्लाय ऑन करा. 4. स्टार्टरचे हँडल हाताने धरून हळूहळू ऑफकडून ऑनकडे फिरवा. घाई करू नका. प्रत्येक स्टडवर 1 ते 2 सेकंद थांबा. 5. जसे जसे तुम्ही हँडल पुढे न्याल तसतसा रेझिस्टन्स कमी होईल आणि मोटरचा वेग हळूहळू वाढेल. 6. जेव्हा हँडल ऑन स्थितीत पोहोचेल तेव्हा NVC त्याला चुंबकासारखं धरून ठेवेल आणि मोटर पूर्ण वेगात फिरेल. स्लाइड 7. दिशा बदलण्याचे तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिंग. आता लिफ्ट किंवा क्रेनमध्ये मोटरची दिशा उलटी कशी करतात? टॉर्क किंवा मोटरची ताकद, फोर्स, 2 गोष्टींवर अवलंबून असते. 1. फ्लक्सची दिशा, फील्ड, आणि 2. आर्मेचरचा करंट, दिशा. नियम अगदी सोपा आहे. यापैकी कोणतीही एक दिशा तुम्ही बदललीत की मोटरची फिरण्याची दिशा बदलते. पण जर तुम्ही चुकून दोन्ही दिशा एकाच वेळी बदलल्या, म्हणजे सप्लायचेच कनेक्शन उलटे केले, तर गणिताच्या नियमानुसार उणे गुणिले उणे बरोबर अधिक, मोटरची दिशा तीच राहील, ती बदलणार नाही. स्लाइड 8. दिशा बदलण्याचे परिणाम, रिव्हर्सिंग मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्स खूप महत्त्वाची आहे. जर मूळ जोडणीत मोटर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरत असेल
आणि तुम्ही फक्त आर्मेचर बदलले तर मोटर अँटी क्लॉकवाईज फिरेल. तुम्ही फक्त फील्ड बदलले तरी मोटर अँटी क्लॉकवाईज फिरेल. पण दोन्ही बदलले तर ती पुन्हा क्लॉकवाईजच फिरेल. गोल्डन नियम लक्षात ठेवा. दिशा बदलण्यासाठी नेहमी फक्त आर्मेचरचे कनेक्शन बदला. ही सर्वात सुरक्षित आणि उत्तम पद्धत आहे. स्लाइड 9. आर्मेचर कनेक्शन रिव्हर्सिंग. या आकृतीत तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की आर्मेचर रिव्हर्सिंग कसे करतात. डाव्याकडच्या आकृतीत करंट A1 कडून A2 कडे जातोय तेव्हा मोटर एका दिशेने फिरते. उजवीकडच्या आकृतीत आपण वायर्स क्रॉस जोडल्या आहेत, म्हणजे सप्लाय A2 ला दिलाय आणि करंट A2 कडून A1 कडे जातोय. यामुळे चुंबकीय क्षेत्र तेच राहते, पण आर्मेचरचा करंट उलटल्यामुळे मोटरची फिरण्याची दिशा सुरक्षितपणे बदलते. स्लाइड 10. धोके आणि जोखीम. हॅझार्ड्स अँड रिस्क्स. मशीन हाताळताना कोणते धोके होऊ शकतात? 1. आर्मेचर जळणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर स्टार्टर न वापरता थेट मोटर सुरू केली तर प्रचंड करंटमुळे वाइंडिंग जाळून खाक होते. 2. मेकॅनिकल ब्रेकडाऊन. मोटर फुल वेगात फिरत असताना जर तुम्ही अचानक दिशा उलट करणे, प्लगिंग करण्याचा प्रयत्न केला तर भयंकर हिसका बसून मोटरचा शाफ्ट किंवा बेअरिंग तुटू शकते. 3. इलेक्ट्रिक शॉक. सप्लाय चालू असताना टर्मिनल्स बदलण्याचा प्रयत्न कधीही करू नका. खूप तीव्र शॉक बसू शकतो. सर्वात महत्त्वाचा प्रतिबंध. मोटरला दिशा बदलण्यापूर्वी पूर्णपणे थांबवू द्या. कंप्लीट स्टॉप. त्यानंतरच कनेक्शन बदला. स्लाइड 11. महत्त्वाचे सुरक्षा नियम. हे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी कायम पाळा. 1. दिशा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी मेन स्विच DPIC पूर्णपणे बंद असल्याची खात्री करा. 2. धावत्या स्थितीत अचानक प्लग उलटून दिशा बदलू नका. 3. स्टार्टरचे हँडल एकदम झटक्याने फिरवू नका, ते संथपणे पुढे न्या. सर्वात महत्त्वाचा नियम. DC सिरीज मोटरसाठी. DC सिरीज मोटर कधीही नो लोड म्हणजे विना लोड सुरू करू नका. विना लोड तिचा वेग अनंत इन्फिनिट होतो आणि ती सेंट्रिफ्युगल फोर्समुळे अक्षरशः फुटून बाहेर येऊ शकते. स्लाइड 12. तोंडी परीक्षेचे महत्त्वाचे प्रश्न. क्विक रिव्हिजन Q&A. चला आता वायवामध्ये काय विचारलं जाऊ शकते ते पाहूया. प्रश्न. मोटरची दिशा बदलण्यासाठी सहसा आर्मेचर रिव्हर्सल का वापरतात? फील्ड रिव्हर्सल का नाही? पॉज. उत्तर. कारण जर आपण फील्डचे कनेक्शन वारंवार बदलले तर पोल्समधील रेसिड्युअल चुंबकत्व रेसिड्युअल मॅग्नेटिझम पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका राहतो. प्रश्न. स्टार्टरमध्ये ओव्हरलोड कॉईल काय काम करते? पॉज. उत्तर. जेव्हा मोटरवर क्षमतेपेक्षा जास्त लोड येतो तेव्हा OLR ही NVCला शॉर्ट करते. त्यामुळे NVCचे चुंबकत्व संपते आणि हँडल ऑफ स्थितीत जाऊन मोटर सुरक्षितपणे बंद होते. प्रश्न. सुरुवातीच्या करंटपेक्षा मोटर फुल वेगात आल्यावर करंट कमी का असतो? पॉज. उत्तर. कारण पूर्ण वेगात मोटरमध्ये बॅक EMF पूर्णपणे तयार झालेला असतो, जो मुख्य सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो आणि करंट नियंत्रित ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला DC मोटरची कार्यप्रणाली, स्टार्टर आणि रिव्हर्सिंग अतिशय सोप्या भाषेत समजले असेल. या सर्व नोट्सचा उत्तम अभ्यास करा. तुमच्या पुढील परीक्षांसाठी आणि प्रॅक्टिकल्ससाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या नवीन